नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता आरआरसी ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. पीकेव्ही मध्ये प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्यांवर गदा. नियुक्तीचे आदेश मिळूनही 4 उमेदवार नोकरीपासून वंचित. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन 2 महिने उलटले. अंशकालीन शिक्षकांच्या नियुक्त्या रखडल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान. अकोला मनपात 22.50 कोटींच्या दलित वस्ती सुधार निधीत गैरव्यवहार. विरोधी पक्षनेत्यांचे गंभीर आरोप. समितीने मागितला आयुक्तांना हिशोब. शिवसेना संघर्षाच्या न्यायालयीन लढाईवर प्रकाश आंबेडकरांचा निशाणा. अकोल्यातील पत्रकार परिषदेत रोखठोक भाष्य. पूर्णा बॅरेज कामात कंत्राटदारांची मुजोरी. शेतातील पिकांचे नुकसान केल्याने शेतकरी त्रस्त. पंचनामा करण्याची गरज. आता सविस्तर बातम्या. वैध आणि अवैधच्या प्रशासकीय खेळात प्रकल्पग्रस्तांच्या हक्काच्या नोकऱ्यांवर गदा आणण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कनिष्ठ संशोधन सहाय्यक व परिचर या पदांवर रीतसर निवड होऊन नियुक्तीचे आदेश मिळालेल्या 4 उमेदवारांना अद्याप सेवेत रुजू करून घेण्यात आले नाही, अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे. या सर्व प्रकाराची तर चौकशी होण्याची गरज असून जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कनिष्ठ संशोधन सहाय्यक व परिचर या पदांवर कपले, पोलकट इंगडे आणि वानखडे अशी या दुर्दैवी उमेदवारांची नावे आहेत. या चौघांना जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी सुरुवातीला प्रकल्पग्रस्ताचे वैध प्रमाणपत्र दिले होते. मात्र नियुक्तीपत्र मिळून प्रत्यक्ष रुजू होण्याची वेळ आली असता याच अधिकाऱ्यांनी आधी दिलेले प्रमाणपत्र अवैध ठरवले. प्रशासनाच्या या परस्पर विरोधी निर्णयामुळे विद्यापीठ प्रशासनाने त्यांना सेवेत समाविष्ट करून घेण्यास नकार दिला आहे. जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांकडून वाटप करण्यात आलेल्या प्रकल्पग्रस्त दाखल्यांची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे. आधी वैध आणि नंतर अवैध ठरवण्याच्या या प्रक्रियेमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुनर्वसन विभाग सध्या एजंट आणि दलालांच्या पूर्णपणे विळख्यात सापडला आहे. सर्वसामान्य नागरिकांना किंवा प्रकल्पग्रस्तांना दाद न देणारे अधिकारी ठराविक विशिष्ट लोकांचीच आणि दलालांचीच थेट संवाद साधत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची वास्तव बाजू जाणून घेण्यासाठी आरआरसी न्यूज व सिटी न्यूज सुपरफास्टच्या प्रतिनिधींनी जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद देण्याचे टाळले. कारभारात पारदर्शकता असेल तर प्रसार माध्यमांना माहिती देण्यापासून अधिकारी का पळ काढत आहेत, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील पोलकट इंगळे आणि वानखडे अशा 4 प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र हे रद्द केले गेले. त्यांना कामावर जॉईन केले गेले नाही. तर त्यावर आम्ही प्रतिक्रिया घेण्यासाठी पुनर्वसन उपजिल्हाधिकारी यांच्याकडे आलो आहे. पुनर्वसन उपजिल्हाधिकारी याबाबतची कोणतीही माहिती प्रसारमाध्यमांसमोर देण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला आहे. तर यावर पुढे काय कारवाई करण्यात येते याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे. कॅमेरामॅन जुने त्यांच्यासोबत प्रवीण वानखडे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होऊन 2 महिने उलटले तरी अंशकालीन शिक्षकांच्या नियुक्त्या रखडल्याने ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. दरवर्षी 30 जूनपर्यंत होणाऱ्या नियुक्त्या आज 20 ऑगस्ट उजाडला तरी कागदावरच अडकल्या आहेत. एका बाजूला 33 शिक्षकांच्या निलंबनाने अकोला जिल्हा परिषद शिक्षण विभाग आधीच कलंकित झाला असताना आता अंशकालीन शिक्षकांच्या नियुक्तीबाबत प्रशासनाकडून सुरू असलेली टोलवाटोलवी आणि अनास्था उघड झाली आहे. पातूरसह सर्वच तालुक्यांमध्ये हीच गंभीर परिस्थिती आहे. शैक्षणिक वर्षाचा अर्धा कालावधी संपला असला तरी आता शाळांमध्ये शिक्षकच नाहीत. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे. आपला न्याय हक्क मागण्यासाठी जिल्हा परिषदेत येणाऱ्या अंशकालीन शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर यांची भेटच दिली जात नाही. तक्रार घेऊन जाणाऱ्यांना थेट शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या दालनात रवाना केले जाते.
ज्या विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे हा खोळंबा झाला आहे त्याच अधिकाऱ्यांकडे पुन्हा दाद मागण्यासाठी पाठवणे म्हणजे चोराच्या हाती तिजोरीची सूत्रे देण्यासारखा प्रकार आहे। वरिष्ठांकडूनच जर सामान्यांशी अशी बोळवण होणार असेल तर न्याय मागायचा कोणाकडे, असा संतप्त सवाल आता नागरिक आणि शिक्षक विचारत आहेत। मनपाला प्राप्त 22 कोटी रुपयांच्या दलित वस्ती सुधार समितीच्या वाटपात मोठा गैरव्यवहार आणि अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते डॉक्टर जिशान हुसेन यांनी केला आहे। या संदर्भात त्यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्षकांकडे पत्राद्वारे तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केली आहे। आज महापालिकेत आलेल्या कल्याण समितीने आयुक्तांना याविषयी हिशोब मागितल्याची माहिती आहे। दलित वस्ती सुधार निधीत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करताना कामांची कोणतीही यादी सभागृहापुढे मांडण्यात आली नव्हती। तसेच त्यावेळी मनपाला निधीही प्राप्त झालेला नव्हता। निधीचे सर्व अधिकार महापौरांना देण्यात आले होते। शासन नियमानुसार प्रभागातील दरडोही उत्पन्न व लोकसंख्येनुसार निधीचे वाटप होणे अपेक्षित असताना महापौरांनी मनमानी पद्धतीने फक्त सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागात निधी वर्ग केला। विरोधी पक्षातील नगरसेवकांच्या प्रभागांवर पूर्णपणे अन्याय करण्यात आला आहे। सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर शासन निर्णयाचे उल्लंघन करून मागासवर्गीय निधीचा अयोग्य वापर केला आहे। या प्रकरणात मनपा प्रशासन सत्ताधाऱ्यांना पाठीशी घालत असून प्रशासनाची भूमिकाही संशयास्पद आहे, असा आरोप डॉक्टर जिशान हुसेन यांनी केला आहे। अकोला मनपातील दलित वस्ती निधी वाटपातील अनियमिततेची सखोल चौकशी करण्यात यावी। सत्ताधाऱ्यांनी मनमानी पद्धतीने मंजूर केलेला ठराव तात्काळ विखंडित करण्यात यावा। शासन नियमानुसार दरडोही उत्पन्न व लोकसंख्या विचारात घेऊन सर्व प्रभागांमध्ये समान निधीचे वाटप करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला देण्यात यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी वंचित गटनेता निलेश देव, विजय इंगडे, शंकर लंगोटे, अभय खुमकर, उज्ज्वला पातोडे, जयश्री घनबहादूर, स्मिता, गजानन कांबळे आदी नगरसेवकांची उपस्थिती होती। समितीच्या अध्यक्षांनी ही गंभीर बाब असून महापालिका प्रशासनाला याविषयी विचारले जाईल असे आश्वासन विरोधातील नगरसेवकांना दिले। ये हम पिछले 6 महीने से लड़ाई लड़ रहे हैं कि शहर सुधार समिति इस शहर के नागरिकों का और खास तौर से वो नागरिक जो इस शहर में थोड़े वंचित है, ये इनका हक छीनने का काम लगातार कर रही है। गरीब रहा तो गरीब पे टैक्स बढ़ाने का काम करती है, कोई दलित है तो राज्य शासन केंद्र शासन द्वारा कुछ पैसा आता है, निधि आती है ताकि वो दलित बस्ती का कुछ उद्धार हो सके, वहां पे कुछ डेवलपमेंट हो सके, कुछ विकास हो सके। लेकिन ये देखा गया है कि पिछले 25 साल में महानगर पालिका में जो कभी नहीं हुआ, पहली बार भारतीय जनता पार्टी शहर सुधार समिति द्वारा वो निधि जो दलित बस्ती में दी जानी चाहिए थी, जो 22 करोड़ निधि आई थी, उस 22 करोड़ निधि को वहां से हटा के 4-5 करोड़ निधि ऐसी है जिसका अभी तक उन्होंने कुछ नियोजन किए नहीं। लगभग 25 से 30% की निधि ऐसी है जो इस शहर के दलित नागरिकों के लिए, इस शहर की दलित बस्तियों के उद्धार के लिए आई थी, और उस निधि को पूरी तरह गायब करके कुछ ना कुछ भ्रष्टाचार करने की कोशिश ये भारतीय जनता पार्टी द्वारा की जा रही है। आज यहाँ पर राज्य सरकार द्वारा जो एससी कमीशन रहती है, वो कमीशन के लोग यहाँ पे आए। आज हम उनको यहाँ पे मिले, हमने उन्हें बताया कि पिछले 25 साल में अकोला महानगर पालिका में जो कभी नहीं हुआ, दलितों वंचितों का हक छीनने की साजिश ये भारतीय जनता पार्टी शहर सुधार समिति कर रही है। उन्होंने हमें आश्वासन दिया कि आज इस मीटिंग में माननीय आयुक्त महोदय से पूरी चीज की मालूमात लेंगे और आगे 1 तारीख को जब कमेटी वापस आएंगी उस पर योग्य कार्रवाई करेंगे। महाराष्ट्रातील शिवसेना सत्ता संघर्षावरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार निशाणा साधला आहे। अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीवर आणि सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणांवर रोखठोक भाष्य केले। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले की सुप्रीम कोर्टात एका बाजूला एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे भांडत आहेत। या दोघांच्या राजकीय वादात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मध्यस्थींची भूमिका घेत दोन्ही बाजूंचा राजकीय फायदा उचलत आहेत। कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावरून निकालाची दिशा स्पष्ट होत असून सुरुवातीला आवश्यक ती काळजी न घेतल्यानेच निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला दिलेले पक्ष आणि चिन्ह यावर एका प्रकारे सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब झाले आहे। या संपूर्ण राजकीय नाट्यांचा आणि न्यायालयीन लढाईचा अंतिम फायदा थेट भारतीय जनता पक्षालाच होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। सुप्रीम कोर्टामध्ये सेनेचं भांडण चाललंय, एका बाजूला एकनाथ शिंदे, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे, आणि मधात जे आहे ते अमित शहा बसलाय अशी परिस्थिती आहे।
कधी या बाजूचं टाळू लोणी खातोय, कधी त्या बाजूचं लोणी खातोय, अशी असणारी अवस्था आहे. या निर्णयाचा निकाल जो कपिल सिब्बल यांच्या आर्ग्युमेंट वरनं त्या ठिकाणी दिसतोय आणि अगोदरच्या याच्यामध्ये दक्षता न घेतल्यामुळे इलेक्शन कमिशनने एकनाथ शिंदेना दिलेला सिम्बॉल त्याच्यावरती एका प्रकारचं सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केला. आत्ताची अवस्था अशी दिसते की ऍडव्हान्टेज कोणाला असं जर आपण बघितलं तर हा ऍडव्हान्टेज बीजेपीला अशी परिस्थिती आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यातील वाद हा मूलतः पक्षांतर्गत स्वरूपाचा असल्याने तो सिव्हिल न्यायालयाच्या चौकटीतच निकाली निघायला हवा होता, अशी ठाम भूमिका आंबेडकर यांनी मांडली. सिव्हिल कोर्टातली भांडणे सिव्हिल कोर्टातच निपटली पाहिजे, असे सांगत त्यांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रक्रियेमुळे एकमेकांना फसवण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. आदर्श आहे की त्यांना मिळू शकत नाही अशी परिस्थिती आहे का? काही सुप्रीम कोर्टाने अगोदरच निर्णय दिलाय की तो एकनाथ शिंदेला दिलेला आहे म्हणून हा जजमेंट दिलेला आहे. आता ते आम्ही चुकलो असं कसं म्हणणार? हे 29वी ज्यावेळी 29 ज्यावेळी दुरुस्ती झाली त्याच्यामध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही की यांची राजकीय पक्षांची भांडणं झाली तर ती इलेक्शन कमिशन डिसाईड करेल असं कुठेही म्हटलेलं नाही. त्याच्यामुळे सिव्हिल प्रोसिजर कोड जो आहे तो सिव्हिल प्रोसिजर कोड असं म्हणतं की सिव्हिल भांडणं झाली तर सिव्हिल कोर्टाकडे तुम्ही ती सोडवली पाहिजे. फ्रॉड चाललाय सुप्रीम कोर्टाचा आणि इलेक्शन कमिशनचा. पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर यांनी इतरही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. शिवसेनेचे प्रश्नचिन्ह गोठवले जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अमेरिकेत नोंदणीकृत असून भारतात नोंदणीकृत नाही, या विडंबनाकडे लक्ष वेधले. याशिवाय मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्या मागे असलेले मराठा समाजाचे नेते भविष्यात ओबीसी मतांच्या गणितांमुळे त्यांच्यासोबतच राहणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला. सिम्बॉल फ्रीज झाल्यामुळे दोघाही शिवसेनेला एकमेकांच्या विरोधात लढावं लागेल अशी परिस्थिती आहे. सिम्बॉल नसल्यामुळे या दोघांकडे असणारे आमदार आणि खासदार टिकतील का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून मी म्हटलं की हे ऍडव्हान्टेज अमित शहा बीजेपी अशी आहे. जर सिम्बॉल फ्रीज झाला तर या दोन्ही पक्षामधले आमदार आणि खासदार हे बीजेपीकडे पळाल्याशिवाय राहणार नाहीत अशी परिस्थिती आहे. मराठा आंदोलन फिकं पडेल एक असं मी त्या ठिकाणी मानतो. जरांगेनं ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे ते सगळेजण त्याच ताकदीने जरांगेला पाठिंबा देतील का? कारण का ओबीसीच्या मताशिवाय जिंकून येता येणार नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्यावर मतं डिसाईड करतील का हा इच्छा ते विडंबन असं आहे की RSS इथे रजिस्टर्ड नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे RSS अमेरिकेमध्ये रजिस्टर्ड आहे. त्यांना तिथे गरज पडली रजिस्टर करायची, पण त्यांना भारतीय नागरिक आहेत, त्यात मोहन भागवत भारतीय नागरिक आहेत का की पाकिस्तानी नागरिक आहेत ही तपासण्याची वेळ आलेली असं मी त्या ठिकाणी म्हणतो. थँक्यू. पूर्णा बॅरेज प्रकल्पांतर्गत पंप हाऊसच्या सुरू असलेल्या कामात कंत्राटदार कंपनीची मुजोरी समोर आली आहे. प्रकल्पग्रस्त शेतकरी मधुकर पागधुणे यांनी आप एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर शेतातील पिकांचे नुकसान करणे आणि धमकावण्याचा गंभीर आरोप केला आहे. या सर्व प्रकरणात त्वरित पंचनामा करत शेतकऱ्याला मदत करण्याची गरज व्यक्त होत आहे. पूर्णा बॅरेज पंप हाऊसमध्ये काम सध्या वेगाने सुरू आहे. मात्र हे काम करत असताना कंत्राटदार
आप एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रकल्पग्रस्त शेतकरी मधुकर पागधुणे यांच्या तक्रारीनुसार जलसंपदा विभागाने रस्ता वेगळा दिलेला असतानाही कंपनीने जबरदस्तीने त्यांच्या गट नंबर 1 मधील पेरलेल्या शेतातून JCB, पोकलेन, ट्रक आणि इतर डंपर यासारख्या अवजड वाहनांची वाहतूक केली. यामुळे त्यांच्या उभ्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या संदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि प्रतिनिधींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या बॉडीगार्डनी शेतकऱ्याला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार करण्यात आली आहे. याशिवाय पूर्णा बॅरेज पंप हाऊसच्या कामाची गुणवत्ता अत्यंत सुमार असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. कंपनीवर तत्काळ कठोर कारवाई आणि झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. आता या प्रकरणी प्रशासन आणि संबंधित विभाग काय कारवाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरात विश्व मांगल्य सभा आणि महिला संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मातृशक्ती कावड कलश यात्रा उत्साहात पार पडली. मोठ्या राम मंदिरापासून निघालेली ही यात्रा श्रीराजराजेश्वर मंदिरात पोहोचून संपन्न झाली. श्रावण महिन्याचे औचित्य साधून अकोला शहरात भक्ती आणि संस्कृतीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. विश्व मांगल्य सभा आणि शहरातील विविध मातृशक्ती मंडळाच्या वतीने या भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. टिळक मार्गावरील मोठ्या राम मंदिरापासून दुपारी 2 वाजता या यात्रेला सुरुवात झाली. पारंपरिक केसरी वस्त्र परिधान केलेल्या शेकडो महिला हातामध्ये कलश आणि कावड घेऊन यात्रेत सहभागी झाल्या होत्या. हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. ही पवित्र यात्रा शहराच्या प्रमुख मार्गावरून जात श्रीराजराजेश्वर मंदिर येथे पोहोचली. अकोल्यातील शिवभक्त आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या यात्रेचा लाभ घेतला. महिमा भोलेनाथ की भोलेनाथ सेवा कुंठ दिसता श्रीराम उच्चानाम ऐसे धनुधारी को मेरा वारंवार प्रणाम ऐसे धनुधारी मेरा वारंवार प्रणाम अकोला शहरात स्टेशन रोडवर दरवर्षी झाडे लावतात. दुभाजकांच्या वृक्षारोपण करून सौंदर्यात भर घालणे हा उद्देश असतो. परंतु यावेळी चांगला पाऊस झाला नाही. पावसाने पाठ फिरवली असल्याने झाडे सुकू लागली आहे. महानगरपालिका यंत्रणा झाडांना पाणी टाकत नाही. ही झाडे पाण्याअभावी अडचणीत सापडली आहेत. अकोला शहरात अग्रेसन चौक ते रेल्वे स्टेशन दरम्यान दुभाजकाच्या जागी झाडे लावली आहे. या झाडांना पाणी मिळत नाही, त्यामुळे ती झाडे सुकू लागली आहे. पावसाळा सुरू असून देखील ही अवस्था निर्माण झाली आहे. यंदा चांगला पाऊस झाला नाही तर पाण्याचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. पाणी टंचाईचा सामना आतापासूनच करावा लागतो आहे. अशा वेळी झाडे कशी वाचवावी हा प्रश्न राहणार आहे. महापालिका याकडे लक्ष देईल का अशी विचारणा होत आहे. दुसरीकडे या रोडवरील जळलेली झाडे हे कंत्राटदाराने काढून फेकले आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे. त्या जागी दुसरेच झाड लावल्या गेल्याची माहिती आहे. अकोला येथील प्रसिद्ध डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये थायरॉइड, लठ्ठपणा, ॲसिडिटी, गुडघेदुखी, कंबरदुखी, संधिवात, मायग्रेन यासारख्या असाध्य आजारांवर उपचार घेऊन रुग्ण आता निरोगी जीवन जगत आहेत. ॲडव्हान्स होमिओपॅथीच्या उपचारामुळे आतापर्यंत हजारो रुग्णांना मोठा फायदा झाला आहे. गेल्या 40 वर्षापासून डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये शरीराच्या सर्व आजारांवर संपूर्ण आणि यशस्वी उपचार केले जात आहेत. ज्या रुग्णांना इतर ठिकाणी उपचार घेऊनही फरक पडलेला नाही, अशा रुग्णांनी एकदा इथे नक्कीच भेट दिली पाहिजे. अधिक माहितीसाठी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक 95 75 95 71 29 किंवा 91 30 016 12 9 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात. तसेच naikhomeopathy.com यूट्यूबवर अधिक माहिती मिळू शकतात. येथे उपचार घेऊन पूर्णपणे बऱ्या झालेल्या एका महिला रुग्णाने आपला अनुभव व्यक्त केला आहे. माझे नाव वेदिका आहे. नाईक होमिओपॅथीमध्ये येण्यापूर्वी मला लठ्ठपणाची समस्या होती. माझे वजन खूप वाढत होते आणि मी डिप्रेशनमध्ये गेले होते. मला व्यायाम करणे शक्य होत नव्हते आणि खूप त्रास व्हायचा. कोणतेही काम करण्याची माझी इच्छा होत नव्हती. मी गेल्या 1.25 वर्षापासून नाईक होमिओपॅथीमधून औषध घेत आहे. अवघ्या 6 महिन्यात माझे 20 किलो वजन कमी झाले आहे.
डॉक्टरांनी मला खूप मदत केली. आता माझे डिप्रेशन पूर्णपणे दूर झाले आहे आणि व्यायामसुद्धा करू शकते. मी नाईक होमिओपॅथीच्या उपचारांनी अत्यंत समाधानी आहे. मेरा नाम वेदिका किरपेकर है। मैं नाइक होम्योपैथी में पिछले 1.25 साल से ट्रीटमेंट ले रही हूँ। पिछले 6 महीने में मेरा वेट कुछ 20 kg कम हुआ है और मैं बहुत हैप्पी हूँ इस रिज़ल्ट से। डॉक्टर ने बहुत सपोर्ट किया है कि मेरा मतलब डिप्रेशन में मैं जा रही थी, तो डिप्रेशन भी मेरा बहुत कम हुआ। कॉन्फिडेंस नहीं था, वो कॉन्फिडेंस भी बूस्ट हुआ है। अभी बहुत ज़्यादा हैप्पी हूँ। जो चीज़ें नहीं कर पा रही थी अभी कर पा रही हूँ। एक्सरसाइजेस वगैरह भी करने लगी हूँ। मुझे परेशानी होती थी, एक्सरसाइज के लिए भी परेशानी होती थी, अभी वो भी नहीं हो रही है, तो बहुत अच्छा लग रहा है। थैंक यू सो मच। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील तुळजापूर फाट्याजवळ आयशर ट्रकने 2 दुचाकींना जोरदार धडक दिली. दारूच्या नशेत असलेल्या चालकामुळे हा भीषण अपघात घडला. यामध्ये पारवा कोहर येथील ऋषिकेश अलोने या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अन्य 3 जण गंभीर जखमी आहेत. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील तुळजापूर फाट्याजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. एका भरधाव आयशर ट्रकने रस्त्यावरून जाणाऱ्या 2 दुचाकींना जोराची धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक चालक मदन सिंग सुरेंद्र सिंग राजपूत हा दारूच्या प्रचंड नशेत गाडी चालवत होता. या भीषण धडकेत ऋषिकेश अलोने या पारवा कोहर येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अपघातात अन्य 3 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. घटनेतील स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मद्यधुंद ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर तपास करीत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात किन्ही गावाजवळील उड्डाण पुलावर मोकाट जनावर अचानक हायवेवर आल्याने 2 कारचा अपघात झाला. एका कारने अचानक ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. धडकेनंतर एक कार रस्त्याच्या कडेला जाऊन 3 ते 4 वेळा पलटी झाली. अपघातात एक वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात किन्ही गावाजवळ उड्डाण पुलावर मोकाट जनावर अचानक आडवे आल्यामुळे 2 कारचा अपघात झाला. या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पलटी झालेल्या कारचा दरवाजा तोडून गावकऱ्यांनी 3 जखमींना बाहेर काढले. रघु राठोड यांनी ग्रामीण पोलिसांना अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून जखमींना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघाताचा पुढील तपास यवतमाळ ग्रामीण पोलीस करीत आहेत. या ठिकाणी यापूर्वीही मोकाट जनावरांमुळे अपघात झाले आहेत. त्यामुळे मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मानोरा तालुक्यातील चाकूर येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना सुविधांचा अभाव आहे. वारंवार निवेदन देऊनही प्रशासन मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने विद्यार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालयात धडक दिली आहे. गट शिक्षणाधिकारी आणि गट विकास अधिकारी यांना निवेदन देत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील चाकूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांसाठी चक्क प्रशासनाच्या दारात जावं लागले आहे. शाळेत शौचालयाची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. उपलब्ध शौचालयाला दरवाजाही नसल्याचा विद्यार्थ्यांची तक्रार आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्यांबाबत यापूर्वी अनेकदा निवेदन देऊनही प्रशासनाकडून अपेक्षित दखल घेतली गेली नसल्याचा आरोप आहे. अखेर विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेत पंचायत समिती कार्यालय गाठलं आहे. दरम्यान गट शिक्षणाधिकारी आणि गट विकास अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांनी निवेदन देत शाळेत तातडीने शौचालय, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मात्र आता तरी प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे लक्ष दिले जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिरपूर पोलिसांची पेट्रोलिंग गाडी पुढे सरकताच काही वेळात चोरट्यांनी किराणा दुकानाला लक्ष्य केल्याची घटना समोर आली आहे. समोरील शटर दरवाजा तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मेहकर मालेगाव राष्ट्रीय महामार्गावरील शिवाजी हायस्कूल जवळ असलेल्या आशिष मानवतकर यांच्या महालक्ष्मी किराणा दुकानात गुरुवारी 20 ऑगस्ट रोजी पहाटे चोरी झाल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर पोलीस स्टेशनची पेट्रोलियम गाडी पहाटे 4 वाजताच्या सुमारास केनवड येथे होती. त्यामुळे गाडी पुढे सरकताच चोरट्यांनी दुकानावर डल्ला मारण्याची घटना उघडकीस आली. प्राथमिक माहितीनुसार पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकानाला लक्ष्य करून दुकान फोडून चोरी केली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. त्यानंतर शिरपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोलिसांकडून पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू असून फॉरेन्सिक टीम तसेच श्वान पथकानेही घटनास्थळी पाहणी करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दुकान परिसरात पिवळ्या रंगाची सुरक्षा पट्टी लावून परिसर सुरक्षित केला आहे. मात्र परिसरातील इतर दुकाने, आस्थापने किंवा रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गालगतच्या व्यापारी परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शिरपूर पोलीस या चोरीच्या घटनेचा तपास करीत आहेत. अमरावतीतील पवननगर 1 मध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या एका महिलेच्या घरावर दामिनी पथक व भरोसा सेलच्या पथकाने कारवाई केली. कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेसह इतर 2 महिलांना ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी रात्री उशिरा करण्यात आली. या कारवाईमुळे कुंटणखाना चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस निरीक्षक ज्योती विल्लेकर, हवालदार राजेश यादव, भाग्यश्री पवार, पल्लवी कोडकार, मनोज बोकाडे, देवानंद बागडे यांच्या पथकाने राजापेठ येथील पवननगर 1 येथील घरामध्ये छापा मारला. एक स्त्री घरात आर्थिक फायद्यासाठी स्त्रिया पुरवित त्यांच्याकडून देहव्यापार करून घेत असल्याचे आढळले. 2 महिला तेथे होत्या. मुद्देमाल जप्त करण्यात आला. महिला आरोपी विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली. कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेसह इतर 2 महिलांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बुधवारी रात्री उशिरा करण्यात आली. या कारवाईमुळे कुंटणखाना चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अकोट शहरात एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्य केंद्रांमध्येच आता रुग्णांचा जीव धोक्यात सापडला आहे. नंदीपेठ आणि गोल बाजार येथील नागरी आरोग्य केंद्रांमध्ये प्राथमिक सुरक्षेसाठी आवश्यक असलेले एकही अग्निशामक यंत्र उपलब्ध नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रुग्ण, महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांची रोज मोठी गर्दी असलेल्या या ठिकाणी एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. अकोट शहरातील नंदीपेठ आणि गोल बाजार येथील नागरी आरोग्य केंद्रात दररोज शेकडो नागरिक उपचारासाठी येतात. मात्र या दोन्ही केंद्रांमध्ये अग्निसुरक्षेची कोणतीही सोय उपलब्ध नाही. प्रत्यक्ष पाहणीत दोन्ही आरोग्य केंद्रात एकही अग्निशामक यंत्र दिसून आले नाही. अचानक आग लागल्यास अग्निशमन दल पोहोचेपर्यंत सुरुवातीची आग विझवण्यासाठी हे यंत्र अत्यंत गरजेचे असते. मात्र सुरक्षेचे हे प्राथमिक साधनच गायब असल्याने प्रशासकीय निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. कागदी अहवाल आणि चौकशीचे नाटक करण्यापेक्षा अग्निशमन अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांनी तत्काळ या केंद्रांची संयुक्त पाहणी करावी आणि तातडीने सुरक्षेची व्यवस्था उभारून ती सार्वजनिक करावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. PKV मध्ये प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्यांवर गदा. नियुक्तीचे आदेश मिळूनही 4 उमेदवार नोकरीपासून वंचित. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन 2 महिने उलटले. अंशकालीन शिक्षकांच्या नियुक्त्या रखडल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान. अकोला मनपात 22.50 कोटींच्या दलित वस्ती सुधार निधीत गैरव्यवहार. विरोधी पक्षनेत्यांचे गंभीर आरोप. समितीने मागितला आयुक्तांना हिशोब. शिवसेना संघर्षाच्या न्यायालयीन लढाईवर प्रकाश आंबेडकरांचा निशाणा. अकोल्यातील पत्रकार परिषदेत रोखठोक भाष्य. पूर्णा बॅरेज कामात कंत्राटदारांची मुजोरी. शेतातील पिकांचे नुकसान केल्याने शेतकरी त्रस्त. पंचनामा करण्याची गरज.
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.